स्टील वी डू हॅव अ टाइम. आणखी 5:25 आहेत. आता आपण काय करूयात, इथपर्यंत काय अडचण कोणाला? यू कॅन टाईप इन चॅट बॉक्स. इथपर्यंत समजले? येस, अप टू दिस क्लिअर? एम आय ऑडिबल? Yes, sir. ओके, येस येस, आय गॉट इट. युअर आन्सर्स आय एम रीडिंग, नो प्रॉब्लेम. आता आपण लेफ्ट जॉईन बघूया. आहे तशीच क्वेरी लिहायची, आहे तशीच क्वेरी लिहायची आणि या जॉईनच्या इथं काय करायचं, लेफ्ट जॉईन म्हणायचं. आता काय होईल, लेफ्ट टेबल मधले सगळे रेकॉर्ड्स आणि जिथे मॅच होतात ते रेकॉर्ड्स असे येणार ते. राईट, एंटर करतो मी. बघा आपल्या पहिल्या इनर जॉईनचे एवढेच होते, 100, 101, 102, 103, 100, 101, 102 and 103 and 104 is not matching, but it is belonging to the left table. Left means from orders, and first name, last name, these attributes belongs to right table. That's why it is null. And order date is again from left table, so all records from left table and the right table attribute will display the null. Got it? लेफ्ट टेबल मध्ये काय होतं, लेफ्ट जॉईन आपण काल बघितलंय की लेफ्टच्या सगळ्या एंट्रीज येतात. लेफ्ट टेबल कुठे आहे, हा लेफ्ट टेबल आपण डिक्लेअर केला ऑर्डर्स, याच्या सगळ्या एंट्रीज येतात. आता ह्या सगळ्या एंट्रीज मधले आपण दोनच ऍट्रिब्यूट घेतलेत, OID आणि ऑर्डर डेट, म्हणून त्या दोन व्हॅल्यू. राईट टेबलची एक सुद्धा व्हॅल्यू जी मॅचिंग होते ती सोडून जी मॅच होत नाही त्याचं कुठलंच रेकॉर्ड येत नाही. आता मॅच होणारे पहिले 4 होते, 104 ह्याला होत नाही मॅचिंग. 104च्या ठिकाणी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आहे आणि ते नल आलं इथं आपल्या लेफ्ट जॉईन मध्ये. राईट, आर यू देअर? कळालं का लेफ्ट जॉईन? यू कॅन टाईप इन चॅट. हा, सुशांत बार्जे इज आस्किंग व्हॉट इफ ऑन क्लॉज मध्ये. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, एकदा करून बघा. कंडिशन जर मॅच होत असेल तर इट विल नॉट टेक. कंडिशन मध्ये तुमचा ऑर्डर काय आहे, म्हणजे कॉलमचे नाव जे दिले ते ह्याच्या टेबलचा अगोदर का त्याच्या टेबलचा अगोदर, ह्याच्याने फरक पडत नाही. कंडिशन बरोबर यायला पाहिजे. म्हणजे पर्सन्स डॉट PID आणि ऑर्डर्स डॉट PID ह्या जर व्हॅल्यू मॅच होत असतील तरच हे इम्प्लिमेंट होणार आहे. राईट, त्यामुळे अगोदर तुम्ही ऑर्डर्स डॉट PI_ID लिहिलं आणि नंतर पर्सन्स डॉट PI_ID लिहिलं, किंवा पर्सन्स डॉट P_ID अगोदर लिहिलं नंतर ऑर्डर्स लिहिलं, याच्याने फरक पडत नाही, पण त्या व्हॅल्यूज मॅच व्हायला पाहिजेत. तरी आपण करून बघूया, 2 मिनिटं आहेत, करून बघूया. व्हेरी गुड क्वेश्चन. युअर डाउट्स यू जस्ट आस्क. इथं मी काय करतो, पण नावं पण मला तशी लिहावी लागतील. स्मॉल आहे कॅपिटल, बरोबर? एम आय राईट? त्या टेबलचे ऍट्रिब्यूटची नावं जसे तशी लिहायची. सुशांत, no problem, I have changed in on condition. I have changed the sequence, right? So no problem, but if values are same, if values are not same, it will show you error or empty set. जर मॅचेस नसतील काही व्हॅल्यूज, am I audible? जर मॅचेस नसेल तुमच्या व्हॅल्यूज तर डेफिनेटली तुमचा एम्प्टी सेट येणार आहे, रिझल्ट्स येणार नाहीयेत. ओके, होप आय एम क्लिअरली. ओके, येस. सो एनी अदर क्वेश्चन्स, एनीबडी? आता आपण काय करायचंय, जॉईन लिहिताना फक्त दोन्ही टेबलच्या मध्ये जे वर्ड आहेत तेवढे लिहायचे आहेत, दुसरं काही नाही. फक्त जॉईन म्हणाल तर तो इनर जॉईन, सिंपल जॉईन किंवा नॅचरल जॉईन ही प्रोसेस इम्प्लिमेंट करतो. म्हणजे फक्त जे कॉमन आहेत तेच रिझल्ट टेबलमध्ये येणार. लेफ्ट जॉईन ज्यावेळेस म्हणतो आपण, लेफ्ट टेबलचे सगळे रेकॉर्ड्स
आणि राईट टेबलचे फक्त मॅचिंग रेकॉर्ड्सच्या व्हॅल्यूज जर आपण त्या एंड रिझल्ट मध्ये घेतले असतील तर बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज नल येणार. जसं इथं राईट साईडचा टेबल आहे त्याच्या व्हॅल्यूज नल, कारण आपण लेफ्ट जॉईन म्हणतोय. याच्या उलट होणार कधी, ज्यावेळेस राईट जॉईन म्हणणार. आपली मीटिंग एंड होते इथं, लेस दॅन 1 मिनिट राहिलंय.